आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय माझा उद्देश विश्वातील मानवाला सत्यज्ञान ऐकवून सनातनी बनवणे आहे. कारण की मागचा इतिहास सांगतो की अगोदर फक्त एक सनातन पंथच म्हणजे धर्म होता. तत्वज्ञानाअभावी आपण अनेक धर्मांमध्ये विभागलो गेलो, जे विश्वामध्ये अशांतीचे कारण बनले आहे. एकमेकांच्या जीवाचे शत्रू बनलो आहोत. विश्वातील संपूर्ण मानव समाज ही गोष्ट बिनविरोध मान्य करतो की सर्वांचा मालक म्हणजे परमात्मा एक आहे. परंतु तो कोण आहे, कसा आहे, म्हणजे साकार आहे की निराकार, मानव रूपात आहे की अन्य रूपात, हे प्रश्नवाचक चिन्ह आतापर्यंत कायम आहे. हे प्रश्नवाचक चिन्ह या पुस्तकात संपूर्णपणे काढून टाकले आहे. सत्य ग्रहण करणे, असत्याचा अस्वीकार करणे एका प्रामाणिक मानवाचे परम कर्तव्य आहे. या पुस्तकात एकही शब्द, चारही वेद, वेदांचा सार असलेल्या श्रीमद भगवत गीताची, पुराण व सूक्ष्म वेदाच्या बाहेरचे नाही. सूक्ष्म वेदामध्ये सांगितले आहे की विश्वातील सर्व जीवात्मे परमशांती असलेल्या सनातन परमधामामध्ये त्या परमात्म्यांसोबत राहत होते, ज्याविषयी गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटले आहे की हे भारत, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तू परमशांती तसेच शाश्वतम स्थानम म्हणजे सनातन परमधामास अर्थात सतलोकास प्राप्त होशील. त्या परमेश्वराचे प्रमाण गीता अध्याय 8 श्लोक 1 मध्ये अर्जुनाने प्रश्न केला की आपण गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये जे तत्ब्रह्म सांगितले आहे, ते तत्ब्रह्म काय आहे? ज्याचे उत्तर देताना गीता अध्याय 8 श्लोक 3, 8, 9, 10, गीता अध्याय 15 श्लोक 4 तसेच 17 इत्यादी मध्ये म्हटले आहे की ज्या लोकांमध्ये तो तत्ब्रह्म अर्थात परम अक्षर ब्रह्म म्हणजे सत्यपुरुष राहतो, तेथे परमशांती आहे, म्हणजे महासुख आहे. त्या सनातन परमधामाला गेलेले साधक पुन्हा परतून संसारात येत नाहीत. जीवात्मा जेव्हापासून परम अक्षर ब्रह्म म्हणजे परमेश्वरापासून दुरावला आहे, म्हणजे त्या परमशांती असलेल्या सनातन परमधामापासून कालब्रह्मच्या दुःखमय लोकात आला आहे, तेव्हापासूनच त्याला त्या सुखाचा अभाव सलत आहे. जे परमात्मांकडे होते त्या सुखाच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहे. या यात्रेत जो कोणी मार्गदर्शक मिळाला त्यावर विश्वास ठेवला, कारण की भक्ताचे हृदय नम्र व श्रद्धायुक्त असते. या कारणामुळे धर्म निर्माण होत गेले. अपूर्ण ज्ञानामुळे मानव समाज धर्मांमध्ये विभागला गेला. अनेक पंथ म्हणजे धर्म बनले. सर्वप्रथम एक आदी सनातन पंथ म्हणजे धर्म होता. मानव समाज शास्त्रोक्त साधना करीत होता. तो सत्ययुगाचा काळ होता. 5ही वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद व सूक्ष्मवेद शास्त्र होते. 4 वेद ब्रह्माजी यांना मिळाले. त्यात संपूर्ण अध्यात्म ज्ञान नव्हते. परम अक्षर ब्रह्म सत्ययुगात लीला करण्यासाठी शिशुरूप धारण करून आले. मोठे होऊन सूक्ष्मवेदाचा प्रचार केला. तोपर्यंत त्या वेळच्या ऋषींनी 4ही वेदातील ज्ञान वाचले होते. सूक्ष्मवेदाचे काही ज्ञान 4ही वेदांमध्ये नसल्याकारणाने त्याला चुकीचे मानले. यामुळे सूक्ष्मवेदास हळूहळू सोडून दिले. परंतु जवळजवळ 1,00,000 वर्षापर्यंत सत्ययुगात शास्त्रोक्त भक्ती केली गेली. त्यानंतर शास्त्रविधींचा त्याग करून मनमानी आचरण सुरू झाले. गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती शास्त्रविधीचा त्याग करून आपल्या इच्छेने मनमानी आचरण करतो, त्याला ना सिद्धी प्राप्त होते, ना त्याची गती होते, ना त्याला सुख मिळते. या 3 वस्तूंसाठीच भक्ती केली जाते. संत गरीबदासजी यांनी सूक्ष्मवेदात म्हटले आहे, आदि सनातन पंथ हमारा, जानत नहीं इसे संसारा. छठ दर्शन सब खटपट होई, हमरा पंथ न पावे कोई. इन पंथों से वह पंथ अलहदा, पंथो बीच सब ज्ञान है बहदा. अर्थात आमचा आदि सनातन संप्रदाय आहे, ज्याला सांसारिक लोक जाणत नाहीत. तो आदि सनातन संप्रदाय सर्व पंथांहून भिन्न आहे. गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये म्हटले आहे की पुरा म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी ज्या ब्रह्मणः म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्मची साधना ओम तत् सत या 3 नामांनी केली जात होती, जे
3 विधींनुसार स्मरण केले जाते. सर्व ब्राह्मण म्हणजेच साधक त्याच वेदाच्या म्हणजे ज्यामध्ये हे 3 नामाचे मंत्र लिहिलेले आहेत याच्या आधारे यज्ञ साधना करत असत. विशेष हे 3 नाम मंत्र 4 वेदांमध्ये नाहीत.